आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। आधीच बदलापूरमधील रेल्वे प्रवाशांची साडेसाती संपत नाही, तोच रेल्वे प्रशासनानं नव्या होणाऱ्या पुलासाठी चक्क बदलापूर स्थानक बांधल्यापासून अनेक वर्ष बदलापूरकर प्रवास करत असलेले फलाट क्रमांक 1 प्रवासासाठी पूर्णपणे बंद करणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्यानं होम प्लॅटफॉर्मवरूनच आता बदलापूर लोकल पकडण्यासाठी बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे। रेल्वेच्या या निर्णयामुळे बदलापूरचे रेल्वे प्रवासी मात्र संतप्त झाले आहेत। रेल्वेच्या नव्या निर्णयानुसार संपूर्ण फलाटाच्या वरील भागात मुंबई ते कर्जत दिशेने सलग 12 मीटरचा डेक अर्थात बंदिस्त पूल उभारण्यात येणार आहे, ज्यावर आधुनिकदृष्ट्या पुलावरच तिकीट घर, रेल्वे स्टेशन मास्टरचे कार्यालय, शौचालय, खानपानाचे स्टॉल, प्रतीक्षागृह अशा सुविधा असणार आहेत। पुलावरून फलाटावर उतरण्यासाठी एस्केलेटर, जिना, लिफ्ट सारख्या सोयी मिळणार आहेत। मात्र या भल्या मोठ्या पुलाचे बांधकाम करताना पुलाचा आधार असलेले मोठमोठे पिलर अर्थात खांब हे फलाटावर येणार व 1 व 2 नंबरच्या फलाटावर यासाठी जागा अपुरी असल्यानं आता कर्जतकडे जाणाऱ्या लोकलसाठी 2 नंबरचा फलाट सुरू ठेवून होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाल्यानं हाच फलाट आता बदलापूरकरांना बदलापूर लोकलसाठी वापरता येणार आहे व सध्याचा 1 नंबरचा फलाट हा कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे। मुख्य म्हणजे 12 मीटर लांबीच्या पुलाचे काम हाती घेण्यात आले असले तरी हे काम पूर्ण होण्यास मे 2024 पर्यंतचा अवधी दिला असल्यानं रेल्वे प्रशासनानं सांगितलंय। आधीच होम प्लॅटफॉर्मला झालेला उशीर, त्यामुळे पुलाचे बांधकाम देखील या 5 महिन्यात पूर्ण होतंय की याला देखील 5 वर्षे लागतायत हे आता येणारा काळच सांगेल। बदलापूर जे स्टेशनचं जे काय मला वाटतं आता काम चालू आहे ते कालच मला संशय आला होता, कारण काल ज्यावेळेला खड्डे खणत होते त्यावेळेला मी आलो 5च्या गाडीने, दिसत आपला फिरायला म्हणून जातो जसं मित्रांबरोबर 5 वाजता आल्यानंतर बघतो तर एका प्रवाशाने विचारलं सुद्धा ह्या कर्मचाऱ्यांना की बाबा हे काय करतात म्हणून, पण त्या कर्मचाऱ्याने उडवून लावलं की बाबा नाही वरच्या अधिकाऱ्याने आम्हाला जसं सांगितलं ते आम्ही करतो। परंतु मला त्याचा संशय आला म्हणून मी घरी माझ्या मुलींना वगैरे जे काही सांगायचं ते सांगितलं की बाबा हे काही चौकशी करायची होती। परंतु असं जर काही बॅरिकेडसाठीच ते काय केलेलं आहे की मला कालच संशय आला त्याचा, परंतु बॅरिकेड जर लावलं तर मला वाटतं खूप लोकांना त्रास होणार आहे आणि हे लावू नये। रेल्वे प्रशासनाने मला वाटतं इकडं लक्ष द्यावा की प्रवाशांना सुद्धा ते परवडणार नाही आहे, कारण जरी तुम्ही किती काय लावलात, एक्सिलेटर जरी बसवलात तरी लोकांना जो त्रास होणार आहे, कारण इकडे जास्त प्लॅटफॉर्म नाही आहेत आपल्याकडे, 3च प्लॅटफॉर्म आहेत आणि 3 प्लॅटफॉर्ममुळे असं करता आजपर्यंत जिथे जिथे होम प्लॅटफॉर्म झालं आहे तिथे मला वाटतं असे बॅरिकेड वगैरे लावलेले नाही आहे कुठे, फक्त कल्याणला सोडून कल्याणचे 2 प्लॅटफॉर्म आहेत, A1 आणि A, तर त्या ठिकाणी ठीक आहे, ते त्यांची सुद्धा लोकांचा विरोध चाललेला आहे की ते बॅरिकेड जे आहे ते काढा म्हणून। परंतु इथे मला वाटतं काढण्याच्या आधी, लावण्याच्या आधीच हे प्रशासनाने काढलेलं बरं होईल, की नाहीतर मला वाटतं प्रवाशांचा जो काय त्रास होणार आहे हा प्रवासी सहन करणारच नाही। मला वाटतं तर लोकांना जर ही काय बातमी वगैरे समजली तर लोक नक्कीच विरोध करतील आणि जे काही प्रवासी संघटना आहे त्यांनी सुद्धा मला वाटतं इकडे लक्ष द्यावा, एवढी माझी विनंती, आणि हे मला वाटतं रेल्वे प्रशासन लक्ष देईल असं मी आपल्यासमोर। लोकप्रतिनिधींनीच खरं म्हणजे इकडे लक्ष आधी द्यायला पाहिजे होतं की जे काय आज अडचण चांगलं एका ठिकाणी चांगलं करतात आहेत परंतु दुसऱ्या ठिकाणी जे काय वाईट करतात आहेत ते चुकीचं आहे, हे त्यांच्या निर्णयानं आणून मला वाटतं त्यांना तर माहीतच आहे, पण त्यांनी त्याला लक्ष देऊन हे खूपच अडचण येणार आहे लोकांसाठी जे आहे, मग पूर्वीचं असू दे पश्चिमचं असू दे। आज जर आता मला वाटतं गाडी जी 23ची लावली आहे कदाचित तिकडे 2 वर लावणार, लगेच माझ्यासारखा जरी वयस्कर व्यक्ती असला तरी तो काय लगेच इकडे या बाजूला येऊ शकेल असं आपल्याकडे नाही, परिस्थिती नाही। तसे प्लॅटफॉर्म जर आपल्याकडे जशी 4-5 असतात आणि मग जर का केलं असतं तर ते ठीक होतं। म्हणून माझ्या दृष्टीने ते हे एकदम वाईटच आहे आणि लोकप्रतिनिधी जे कोण असतील, नगरसेवक असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, आपल्याला मला वाटतं मंत्री सुद्धा आहेत, त्यांनी सर लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि ते ताबडतोब मला वाटतं जे काम चालू आहे हे बंद करायला पाहिजे। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।